आधी काय रे आधी? मी येऊन गेलो मगाशी. आपली भेट नाही झाली. हां, दी बोलली मला. बाळ काका वॉज ड्रंक, वॉजंट ही? सुलेखा, बाळ काका रोज पितो का ग? या ऑलमोस्ट. संध्याकाळ झाली ना की त्यांचं निखिलचं खूप मनाला लावून घेतलंय त्यांनी. सुलेखा, बाळ काकाच्या या परिस्थितीला कुठेतरी मी सुद्धा जबाबदार आहे का? त्या दिवशी बाळ काका डोळ्यात पाणी आणून म्हणाला होता, आधी जमलं तर थांब ना इथेच. आणि मी दुसऱ्या दिवशी त्याला फोन करून शुभ्राच्या विसाबद्दल सांगितलं. सुलेखा, मी काय करू ग? माझ्या मनावरचं ओझं अधिकच वाढत चाललंय. तू मला विचारतोयस आधी मी काय करू म्हणून? आतापर्यंत तुला जे पाहिजे तेच करत आलास ना तू. माझ्या बाबतीतही तू वेगळं काय केलंस आधी? सुलेखा, असं बोलून तू माझ्या मनावरचं दडपण जास्तच वाढवतेस. हाच फरक आहे आधी. तुला हे असं वाटतं आणि I still love you. बोला. कुठे आहेस तू? पुण्यात. काय घरी सांगून जायची पद्धत नाही का? धर्मशाळा वाटली का रे तुला? हा बा. आणि पुण्यात काय करतोस तू? काही नाही हो, जस्ट मीटिंग फ्रेंड्स. बर, कधी आता आपल्या दर्शनाचे लाभ आम्हाला? लगेच. हा काय, मी निघालोय. आणि तुम्ही काय एवढं टेन्शन घेताय हो? लहान आहे का आता मी? नाही, आपण लहान कधीच नव्हतात राजे. आणि लहान होतात तेव्हाही आपले प्रताप मोठेच होते, म्हणून काळजी वाटते रे. नाही, तुझी नाही, आमची स्वतःची. नाही काय, हल्ली रेव पार्ट्या वगैरे खूप चालल्यात ना. काय सांगा, उद्याच्या पेपरामध्ये आपला फोटो दिसायचा आम्हाला, तोंडावर रुमाल टाकून लपायचा प्रयत्न करणारा. मग काय, बाप धावतोय आपला,
अब्रूची लक्तर गोळा करायला. झालं आता हे टेन्शन घ्यायचं बंद करा बा. इट्स नॉट गुड फॉर युअर अस्थमा यू नो. अस्थमा गेला तेल लावत या. आपण वाट पाहतो आहोत चातकासारखी. सी या. बाय बाय. बाय. Hey, Adi. 3 in the morning. एवढं काय काम करतोस तू? तुला त्रास होतोय का? मी बाहेर जाऊन बसलो. नो नो दॅट्स ओके. तुला झोपायचं नाहीये? हो, हे झालंच आहे. इज एव्हरीथिंग ओके? या. ओके. गुड नाईट. माझ्या करिअरच्या आड मी कुठलीही गोष्ट येऊ देणार नाही. आमच्यापासून दूर राहशील हे दुःख आहेच आम्हाला. तुझी गरज आहे आम्हाला. आतापर्यंत तुला जे पाहिजे तेच करत आलास ना तू. माझ्या बाबतीतही तू वेगळं काय केलं साधी. शक्य असेल तर काय माहिती. आपण अमेरिकेला न जाणं ही चांगली गोष्ट आहे. त्यांना भविष्यात आपली गरज लागू शकते, तुमची आणि माझी सुद्धा. तुझी बरीचशी उत्तरं तुझ्याकडेच आहेत की, पण तरीही निर्णय होत नाहीये. तुम्ही काहीही ठरवलं किंवा कुठलाही निर्णय घेतला तरी मी आहे तुमच्या बरोबर. तर थांब. माझं अख्खं करिअर वारेवर सोडून आपली माणसं आहेत इथे. लेक आहे माझा तू. असं नको व्हायला की नंतर उगाच पश्चाताप करू. शटा. त्याची काही जबाबदारी नाहीये. मी अमेरिकेला जाणारच. श्रीराम श्रीराम. या आजोबा. हा. श्रीराम श्रीराम. सावकाश. अरे वा, सभा जमली आहे इथे. तुम्हाला सुद्धा बोलवलं की काय? हो, मला म्हणाला मला बोलायचंय जरा तुमच्याशी. हॉलमध्ये येता का? काय मनात तरी काय आहे आधीच्या? तुला काही बोलला का ग शुभ्रा? नाही, खरंच काहीच बोलले नाहीत. तो आला की सगळा खुलासा होईल ना. पण तो आहे कुठे? मी बघून येऊ का? बोलवून आण त्याला. म्हणावं जमलेत सगळे इथे, ये आता. हो आजोबा. एक्सक्यूज मी. काय? मी येतो. अरे तू कुठे झाला? नाही, काही फॅमिली मॅटर असेल तर तू थांब इथे. मी तुझ्याकडे यश किंवा अपयश मागत नाहीये देवा. ते माझे कर्मच मला देतील.
मला निर्णयापर्यंत पोहोचण्याची शक्ती दे आणि त्या निर्णयामुळे जो काही परिणाम होणार आहे तो पचवण्याची शक्ती मला दे. ह्या पलीकडे दुसरं काही मागणं नाहीये तुझ्याकडे. आदिनाथ, तुम्ही हॉलमध्ये सर्वांना बोलवलं होतं ना? जमलेत सगळे, वाट बघतायत तुमची. आलो मी. तू चल, मी आलो. परमेश्वर साहेब, थोडा सांभाळा. हा चेक. काय माझ्या लक्षातच नव्हतं आलंय. साहेब, अजून बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात यायच्या आहेत, त्या येत नाहीयेत. कशा लक्षात येणार? सगळी कामं अर्धवट राहिलेली. परमेश्वर, तूच सांग काय करायचं त्या रिसॉर्टचं. लोक तिकडे पैसे घेऊन उभे आहेत. साली एक चांगली जागा मिळत नाही आपल्याला वसईमध्ये. सगळे प्लॉट आटले का रे? तुम्हाला चंदू काही बोलला नाही? करतोय तो मेहनत, कामाला लावलाय त्याला, पण हाती काहीच लागत नाहीये त्याच्या. छोट्या मोठ्या जागांचं डील करण्याचा अनुभव त्याचा. एवढ्या मोठ्या जागेचं प्रकरण नाही झेपणार त्याला. तू जरा लक्ष घाल त्यात. पण साहेब, वसईतच जागा हवी 8 तास का पण? अरे तो हरिश्चंद्र पाटील आमदार मित्र नाही का आपला? हा, सगळ्या अडचणी आपोआप दूर होतात. घ्या, वजीर सांभाळा. शिवाय आपला पार्ट फायनान्सर आहे तो. आलं लक्षात. आलं. साहेब, वसईत एक उत्तम जागा आहे आणि ती चंदूने तुम्हाला अजूनही सांगितलेली नाहीये आणि तो सांगणारही नाही. अशी कुठली जागा आहे? वसई गावात एक जुना वाडा आहे, 100 वर्षापूर्वीचा. वाडा अजूनही उत्तम अवस्थेत आहे. आजूबाजूला बरीच जमीन सुद्धा आहे आणि त्याच जागेवर एक उत्तम हेरिटेज रिसॉर्ट उभं राहू शकतं. आणि ही जागा चंदूला माहित आहे असं तुझं म्हणणं आहे? हो साहेब. कोणाची आहे ती जागा? सध्याच्या मूळ मालकाचं नाव आहे दीनानाथ रघुनाथ शास्त्री. काय? दीनानाथ रघुनाथ शास्त्री म्हणजे चंदूचे आजोबा, सख्खे आजोबा.
चंदूच्या आज्याचा वसईत मोठा वाडा आहे. खूप मोठा. शास्त्री कुळाचं वडलोपर्जित घर तेच आहे. आणि त्या वाड्यात आणि आजूबाजूच्या जमिनीत त्या प्रत्येकाचे हिस्से आहेत. कायचं बेन खपलं ते. नाही, चंदू वसईचं हे माहित होतं मला, पण वाड्या बिड्याचं काही माहित नव्हतं बुवा. नाही, तसं असेल तर तो त्या जोगेश्वरीच्या एवढ्याशा खोराड्यात कशाला राहतो? त्यांचे आपापसातले कौटुंबिक संबंध कसे आहेत, माफ करा साहेब, हा, हे मला माहित नाहीये. हा, पण आपण ती माहिती मिळवू शकतो. नाही, ती तशी मिळेल म्हणा. चंदूला 2 पेग डाऊन करून वडिलांच्या नावानं जरा चावी मारली की तो सगळं काही ओकेल माझ्या समोर. परमेश्वर, ही जागा खरंच बेस्ट आहे म्हणतोस? उत्तम. तुम्ही म्हणत असाल तर आता काही म्हणूया नको. थांब. आता ही आंधळी कोशिंबीर जरा जपूनच खेळायला हवी. आधीच त्या शास्त्री लोकांच्या राशीतला मी शनी होऊन बसलोय त्या क्लासेसच्या प्रकरणामुळे. आता या शनीची महादशा मी त्यांना जरा दाखवतोच, हळूहळू, चवी चवीनं. आदिनाथराव, सभेला जमलेत सगळे, करा सुरुवात. आय थिंक आय कॅन गेस. तू जरा गप्प बस ग. आधी, अरे हे सगळं काय बाबा, जरा पटकन सांगशील का? इथे सगळ्यांचा जीव टांगणीला लागलाय अगदी. सुद्धा जरा 1 मिनिट थांब, जरा थोडी शांत राहा, थोडा वेळ. आधी, तुला जे काही सांगायचं ते स्पष्टपणे आणि मोकळेपणाने सांग. खरं तर भाई हवा होता आणि बाळकाका सुद्धा. पण मी त्या दोघांशी बोलेनच. मला तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. माझ्या एजंटने आमची अमेरिकेची तिकीट्स आणून दिलीत. आम्ही पुढच्या आठवड्यात अमेरिकेला जातोय.